अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पा प्राणप्रतिष्ठा, उद्या गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये बसणार आहे। कोणाच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाच्या घरी 7 दिवसाचा, कोणाच्या घरी 5 दिवसाचा, कोणाच्या घरी 10 दिवसाचा। मग गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, कोणाकडून करून घ्यायची, गणपतीबद्दल खूप मनामध्ये गैरसमज असतात, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। आपण जेव्हा गणपती बाप्पा घेतो, जेव्हा दुकानात जातो, एक भाव केला जातो। भाव करायला पाहिजे, पण एक आपल्या इच्छेनुसार जे असेल त्याप्रमाणे आपण ते घ्यायला पाहिजे। गणपती बाप्पा आपण जेव्हा घेणार तेव्हा गणपती बाप्पा घरी आणता वेळेस तो झाकून आणावा। त्याच्या डोळ्यावर पट्टीने बांधायची, झाकून एक कपडा असेल। गणपती घ्यायला जायच्या अगोदर एक पाट असेल, टोपी असेल, उपरणा असेल, ते सोबत घेऊन जायचं। गणपती बाप्पा आपण जर घेतल्यानंतर घरी आणताना गणपतीची जी मूर्ती आहे ती जास्त मोठी नसावी, 1 फुटापेक्षा जास्त मोठं नसावं, घरगुती गणपती। जेव्हा आपण गणपती घरी आणणार, तुम्ही 1 दिवस अगोदर पण गणपती आणू शकता, म्हणजे उद्या गडबड होईल, तुम्ही आज दिवसभरात कधीही गणपती बाप्पा घरी आणू शकता। घरी आणल्यानंतर जेव्हा जो व्यक्ती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी गणपती बाप्पा हातात घेतल्यानंतर पहिले खाली त्यांचे पाय धुवायचे। पोळी असेल पोळी उतरून टाकू शकता, पाय धुवू शकता, आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती पूर्ण झाकून आणावी। उद्या सकाळी आपण दिवसभर गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा करू शकतो, दिवसभर। मग तुम्ही म्हणणार दादा मग जेवण करून चालत नाही, बरोबर, जेवण करून कोणताही विधी चालत नाही, हे लक्षात ठेवा। कोणताही विधी असो, खाऊन पिऊन नाही। तुम्ही गणपती बाप्पा जर आज जरी आणले घरी आपल्या, तर उद्या सकाळी लवकरात लवकर आपण जर प्राणप्रतिष्ठा जर केली तर त्याला महत्व आहे। आपण डेकोरेशन करतो, खूप छान करतो, सगळ्या गोष्टी करतो। मग प्राणप्रतिष्ठा जे आहे ते विद्वान जे ब्राह्मण असेल त्यांच्या ब्राह्मणाच्या हातून तुम्ही प्राणप्रतिष्ठा करावी। ब्राह्मण जर तुम्हाला भेटले ठीक, नाही तर मी पण आता ऑनलाईन आहे, त्या ऑनलाईन गणपती प्राणप्रतिष्ठा सुरू केलेला आहे। कोणाला ब्राह्मण भेटत नाही, काही होत नाही, तर ऑनलाईन प्राणप्रतिष्ठा आपण करू शकतो। किंवा तुम्ही स्वतः आता पुस्तक असेल, पुस्तक घेऊन तुम्ही स्वतः पण प्राणप्रतिष्ठा विधी करू शकता, फक्त तुम्ही व्हिडिओ लावून, कॅसेट लावून असं प्राणप्रतिष्ठा व्हिडिओ लावून प्राणप्रतिष्ठामध्ये प्राण येणार नाही। मंत्रामध्ये ताकद असते। जी आपण गणपती बाप्पाची मूर्ती असेल, ती मूर्ती आपण आणलेली असेल घरामध्ये, त्याच्यामध्ये प्राण नसतो, तो प्राण उत्पन्न करण्याची ताकद ही मंत्रामध्ये, आणि मंत्र अधीन देवता हे ब्राह्मणामध्ये। ब्राह्मणामध्ये जी मंत्राची शक्ती असेल, जे ब्राह्मण देवता जे मंत्र म्हणतात त्याच्याने प्राणप्रतिष्ठा होत असते। ब्राह्मण जर तुम्हाला भेटले ठीक, ऑनलाईन तुम्ही पूजाविधी करू शकता, नाही तर तुम्ही स्वतः पुस्तकामध्ये बघून पण प्राणप्रतिष्ठा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, करू शकता तुम्ही स्वतः प्राणप्रतिष्ठा करायची, काही प्रॉब्लेम नाही। ते केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करताना आपण जे सोप्या गोष्टी असेल, तर तुम्ही 10 दिवसाचा गणपती ठेवणार असाल, 7 दिवसाचा ठेवणार असेल, रोज गणपती बाप्पाची आरती करावी, आळस करायचं नाही। रोज गणपती बाप्पाची आरती करावी, सकाळ संध्याकाळ आरती करावी। आपल्या घरच्या गणपतीची दिवा असेल, तुपाचा असेल, तेलाचा असेल, तो दिवा तो आपण ठेवावा। आपल्या गणपती जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो, दिशा कोणती पाहिजे, तर दिशा तुमची पूर्व पश्चिम दिशा ठेवू शकता, पूर्व पश्चिम दिशा आपण ठेवू शकतो, पूर्व पश्चिम दिशा ठेवावी। गणपती आपण ठेवताना कोणाकोणाचा भंगतो, घरामध्ये लहान मुलं असेल, भंगला तर काय करायचं, भंगला तर डायरेक्ट विसर्जन करायचं। उजव्या सोंडीचा गणपती, डाव्या सोंडीचा गणपती, ते ह्या संभ्रमात जास्त राहायचं नाही। जो नॉर्मल असतो तोच गणपती ठेवावा। गणपती ठेवताना फक्त गणपती प्राणप्रतिष्ठा केली आणि झालं, तसं नाहीये। गणपती बाप्पाला सगळ्यात आवडणाऱ्या गोष्टी ज्या काही आहेत ते म्हणजे दुर्वा, नामस्मरण, परत गणपती अथर्व शीर्ष। तुम्ही 10 दिवस गणपती ठेवणार असाल तर रोज आपण गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणावं, गणपती स्तोत्र रोज म्हणावं।
नुसतं धांगडधिंगा गाणे लावले म्हणजे हे केलं म्हणजे गणपती बाप्पा झाले का? नाही, तसं नाहीच आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे ते करायला पाहिजे. गणपती बसवणं हा कुलाचार नाही, लक्षात ठेवा. गणपती बसवणं हा कुलाचार नाही. पहिले हे जे गणपती आहे हे काही ठराविक लोकांच्या घरी गणपती बसायचे, म्हणजे ब्राह्मणांच्या घरी गणपती बसायचे सगळ्यात पहिले. नंतर तो सार्वजनिक गणपती झाला. सार्वजनिक गणपतीचा तो सगळेजण गणपती बसवू लागले. मग आता सगळेजण प्रत्येकाच्या घरात गणपती बसतो. पत्राचं घर असो, साधं घर असो, कोणी असो, सगळेजण गणपती बाप्पा बसवतात आणि बसवायला पण पाहिजे. माझं मत आहे की बसवायला पाहिजे, पण त्याची प्राणप्रतिष्ठा, नुसते गाणे लावले म्हणजे गणपती बसवला का? नाही. आपण गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र हे आपण वाचायला पाहिजे. 10 दिवसामध्ये गणपती अथर्वशीर्ष आपण पाठ करायला पाहिजे. 10 दिवसामध्ये गणपती अथर्वशीर्षाचं हवन घ्यायला पाहिजे. रोज हवन घ्यायचं 10 दिवस. गणपती समोर हवन घ्यायचं. छोटं हवनकुंड आणायचं. वडाच्या कडे असेल, वड असेल, पिंपळ असेल, समिधा असेल, त्या आणाव्या. त्याच्या गणपती समोर आपण रोज हवन घ्यायचं. गणपती अथर्वशीर्षाचं, गणपती स्तोत्राचं, ओम गणपते नमः एवढं जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल. हवन घ्यायचं आणि हवन करून आपण गणपती बाप्पाचं जे आहे ते एवढी आपण ही सेवा आहे ती सेवा करायला पाहिजे. मग गणपती जर खूप जणांचं असं असं की त्यांचे आई वडील तिकडे असतात, मग आई वडील गणपती बसवतात, मग आम्ही पण गणपती बसवायचं का? बघा, मूळ घरी जर गणपती बसत असेल तर तुमच्या घरी गणपती बसून काही आवश्यकता नाही. नुसतं बसवायचं म्हणून बसवायचं नाही. त्याला 11 मोदक असेल, 21 मोदक असेल, रोज गणपती अथर्वशीर्ष असेल, रोज 2 टाइम आरती असेल, रोज पंचोपचार पूजा असेल, हे सगळं झालं पाहिजे. ह्या 10 दिवसामध्ये घरामध्ये नॉनव्हेज खायचं नाही, लक्षात ठेवा. ह्या 10 दिवसामध्ये मन पवित्र ठेवायचं आपलं. 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त गणपतीचं नामस्मरण असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, हे आपण जास्तीत जास्त घ्यावं. जे पहिल्यांदा गणपती बसवणार असेल ते म्हणतात नाही दादा आम्हाला बसवायचाच गणपती आहे, खूप लोकांचा हट्ट आहे, आम्हाला बसवायचा, बसू शकता. गणपती बसवणं हा कुलाचार नाही. पूर्व पश्चिम दिशेला तुम्ही गणपती बसवू शकता, वरच्या साईडला गणपती बसवू शकता, डेकोरेशन ते करू शकता, छान करा. शास्त्रोक्त पद्धतीने ब्राह्मणाच्या हातून तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून घ्या. तुम्ही म्हणणार आम्ही व्हिडिओ लावतो, हे लावतो, ते लावतो ऑनलाईन, तसं नाही जमत. ब्राह्मणाच्या मुखातून मंत्र आहे ते मंत्र गेले पाहिजे, त्याच्यातून प्राण येतो, तर प्राण आल्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत असते. हे लक्षात ठेवा. सगळ्यात मुद्दा म्हणजे हाच. मग आपण जेव्हा गणपती बाप्पा बसवतो ते 10 दिवस आपल्या घरी येतात, 10 दिवस बघता आपलं काय आहे, घरामध्ये कसं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी बघत असतात. म्हणून 10 दिवसामध्ये वादविवाद, भांडणं, चिडचिड थोडं कमी करायचे. घरातील सगळ्यांनी मिळून आरती करायची. हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण वार वर्त वैकल कशासाठी आहे की आपल्या घरातील सगळेजण एकत्र यावे. पहिले एक गाव एक गणपती होता, आता प्रत्येकाच्या घरात गणपती झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जास्त सेवा करावी, सामूहिक गणपती अथर्वशीर्ष घ्यावं आणि छानपैकी सेवा केली ना तर गणपती बाप्पाला हेच पाहिजे. गणपती बाप्पाला डीजे नको, गणपती बाप्पाला धांगडधिंगा नको, गणपती बाप्पा समोर दुसऱ्यांचे गाणे असेल, दुसऱ्या जाती धर्माचे गाणे लावू नका. आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा. नाही तर गणपती बाप्पाचं असतं दुसरे हिंदी गाणे चालू असतात, दुसऱ्या जाती धर्माचे गाणे चालू असतात. तसं करू नका. आपल्या हिंदूंचे गाणे लावायचे तर लावा, नाही तर गाणे पण नका लावू. गणपती अथर्वशीर्ष लावा. मुलांना आपल्या मुलांकडून 10 दिवसामध्ये गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र हे पाठ करून घ्या. आणि आपण पण स्वतः म्हणा, जो ह्या 10 दिवसामध्ये गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष पाठ करून घेईल किंवा पाठ होईल, आयुष्यभर रोज गणपती अथर्वशीर्ष जर तुम्ही रोज म्हटलं तर आपली बुद्धी वाढत असते. गणपती देवता हे विद्या, बुद्धी, बल, शक्ती, युक्ती यांची देवता आहे ना, डीजेचे देवता नाही, ना गाण्याचे देवता नाही. नुसतं खूप मोठं डेकोरेशन केलं आणि त्या गणपती बाप्पाला कोणी नमस्कार करत नाही, कोणी नैवेद्य करत नाही, असं करू नका. गणपती बाप्पा हे विद्या, बुद्धी, बलाचे देवता आहे आणि त्यांना काय आवडतं? साधं सोपं. मोदक असेल, दुर्वा असेल,
गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, बस. दुसरं काहीच नाही. आपल्या लहान लहान मुलांना संस्कार करा. गणपती बाप्पा आपण का बरं बसवतो, 10 दिवस का बरं बसवतो, याचं कारण सांगितलं पाहिजे. नुसतं बाजूच्यानी बसवलं म्हणजे मी बसवायचं असं नाहीये. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर 10 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं त्यांच्यासाठी आपण करावं. ते केल्यानंतर ते जेव्हा जातात ते आपण पण भावुक होतो. मग ह्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची जी सेवा आहे ती 10 दिवसामध्ये छान करावी. मन प्रसन्न करावं. प्रत्येकाने गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा अवश्य करावी आणि गणपती बाप्पांसमोर आपण अनुष्ठान करावं. अनुष्ठान कशाचं? गणपती अथर्वशीर्षाचं. एक संकल्प सोडायचा पहिल्या दिवशी. तुम्ही किती अनुष्ठान करणार? आता मी जेव्हा प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची करून घेत असून लोकांकडून करून घेत असेल, ऑनलाईन ऑफलाईन करून घेत असेल, तर त्यांना मी विचारतो पहिल्याच वेळेस की तुम्ही 10 दिवसामध्ये गणपती अथर्वशीर्ष किती म्हणणार सांगा आणि संकल्प सोडा. कोणी म्हणतं 11 वेळा, कोणी 51 वेळा, 21 वेळा. 10 दिवसामध्ये तुम्ही जितक्या वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणणार तेवढी ती सेवा चांगली असते. जास्त मोठ्या गणपतीच्या जास्त हे करू नका, डेकोरेशनच्या जास्त मागं लागू नका. जास्तीत जास्त आपण सेवा करणं महत्वाचं आहे. ती गणपती जी देवता आहे ती बुद्धीची देवता आहे. त्यांना विद्या, बुद्धी, बळ हे महत्वाचं आहे. त्यांना दिखाऊपणा नाही आवडत. त्यांना साधी सोपी सेवा आहे ती गणपती बाप्पाला आवडते. हवन करणं खूप महत्वाचं आहे. गणपती बाप्पा समोर गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल तसं हवन करायचं. कोणाला जर नाही वाचता आलं गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष तर ओम गण गणपती नमः हा मंत्राचा जप आपण वहीमध्ये लिहू शकता किंवा रोज 11 माळी किंवा 10 माळी 5 माळी तरी ओम गण गणपती नमः हा मंत्र तुम्ही जप करू शकता. जप केल्याने अजून ऊर्जा वाढते. घरामध्ये प्रसन्नाचं वातावरण होतं. घरामध्ये गोमूत्र जास्त टाका. 10 दिवसामध्ये मन प्रसन्न ठेवा. घरामध्ये छान वातावरण ठेवायचं आणि मन छान ठेवायचं. सगळ्यांनी गणपती प्राणप्रतिष्ठा आहे ती व्यवस्थित करून घ्यायची. मनापासून सेवा करावी आणि या पद्धतीने प्रत्येकाने सेवा आहे ती सेवा अवश्य करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.